नमस्कार, मी साक्षी मुंडे. तुम्ही कधी राजगिरा भाजी अशा पद्धतीने बनवून खाल्ली आहे का? ही आहे आपली अस्सल गावरान रानभाजी. चव अशी भन्नाट लागते, की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवाल. तुमच्याकडे राजगिरा भाजी असेल ना, तर आजच ही भाजी करून बघा. अगदी साध्या पद्धतीने बनते, पण चव मात्र एकदम झणझणीत आणि गावाकडची. एकदम साधी, सोपी, झटपट बनणारी, भन्नाट चवीची गावरान भाजी कशी बनवायची? तर ते आजच्या रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. आता ही तांदूळ कुंद्र्याची जी भाजी आहे ना, याला तांदूळ कुंद्रा म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ही तांदूळची भाजी आपण नेहमी बनवत असतो. पण ही राजगिरा भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का? मला जास्तीत जास्त कमेंट करून सांगा. आणि कोणी कोणी ही राजगिरा भाजी खाल्ली आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, इथं आपल्याला आता ही भाजी घ्यायची आहे आणि चांगली झटकून घ्यायची आहे. कारण कसं शेतामधली ही भाजी घेताना त्याला माती वगैरे लागलेली असते. आता ही भाजी आपल्याला चांगली निवडून घ्यायची आहे. म्हणजे त्याचे काय करायचे आहेत, कोवळे शेंडे-शेंडे घ्यायचे आहेत आणि पानं आपल्याला निसून घ्यायची आहेत. मोठाल्या त्याच्या काड्या वगैरे जास्त घ्यायच्या नाही. फक्त असा कोवळा शेंडा घ्यायचा आहे आणि त्याचे पानं घ्यायची आहेत. अशी आपल्याला ही भाजी निवडून घ्यायची आहे. आता ही भाजी मी इथं निवडलेली आहे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, ही भाजी ना आपल्याला अशी थोडी बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायची आहे. आता तुम्हाला कट करायची नसेल ना, तशी केली तरी सुद्धा चालतं. पण कसं राजगिऱ्याची पानं ना हे मोठे-मोठे असतात. त्याच्यामुळे ही मी थोडीशी कट करून घेत आहे. आता इथं भाजी कट करून घेतलेली आहे, एकदम बारीक आकारामध्ये. आता ही आपल्याला एका चाळणीमध्ये घ्यायची आहे किंवा एखाद्या टोपल्यामध्ये घेतली तरी सुद्धा चालेल. आता ही स्वच्छ अशी भाजी आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि एका चाळणीमध्ये नितळत ठेवायची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जास्तीचं पाणी राहणार नाही. चला, आता गॅस चालू करायचा, कढई गरम करायला ठेवायची आणि कढईमध्ये आपल्याला 1 पळी इतकं तेल घालायचं आहे. 1 पळी इतकं तेल घातलेलं आहे आणि आता तेलामध्ये आपल्याला सुरुवातीला जास्त तेल घालायचं नाही. कारण कसं ही भाजी आपण फक्त थोडीशी शिजवून घेणार आहोत. तर हे तेल कशामुळे घालायचं? भाजीचा एकदम म्हणजे हिरवा रंग जो आहे ना, तर तो टिकून राहावा याच्यासाठी आपल्याला हे सर्वात सिक्रेट टिप फॉलो करायची आहे, म्हणजे वापरायची आहे तेल. तर 1 चमचा इतकंच तेल घालायचं. तेलामध्ये भाजी चांगली ही परतून घ्यायची. त्याने एकदम असा हिरवा कलर टिकून राहतो आणि नंतर बघा त्याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला अगदी 2-3 मिनिट हे झाकून ठेवायचं आहे आणि थोडीशी अर्धवट म्हणजे आपल्याला 60 ते 70% ही भाजी शिजवून घ्यायची आहे. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं किंवा थंड होईपर्यंत थांबायचं आणि त्या भाजीतलं जे पाणी आहे, तर ते आपल्याला सगळं काढायचं आहे. जसं की आता मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते. काय करायचं आता ही भाजी थोडीशी मी याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही, कारण याला अंगचंच पाणी सुटतं उकडताना म्हणजे थोडीशी शिजवून घेताना. त्याचं जे जास्तीचं पाणी असतं, तर ते आपल्याला पाणी असं भाजी काय करायची अशी पिळून दाबून हातामध्ये त्याचं जे पाणी आहे, तर ते काढून टाकायचं आहे. अशी दाबून अशी पिळून घ्यायची आहे ही भाजी. म्हणजे कसं नंतर आपण फोडणी जी बनवणार आहोत की नाही, तर तिथे भाजीचा जास्त लगदा होऊ नये आणि चिकट होऊ नये म्हणून आपल्याला या भाजीतलं पाणी पूर्ण असं नितळून काढायचं आहे. इथं भाजी बघा पूर्ण असं त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. परत आपल्याला त्याच कढईमध्ये 1 पळी इतकं तेल घालायचं आहे. आता इथं 1-1.5 पळी तेल घातलं ना तरी सुद्धा चालेल. आता तेल चांगलं कडकडीत गरम झालं, की त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं लसूण पेस्ट घालायची आहे. अगदी थोडासाच घालायचा आहे. अगदी अर्धा चमचा पोहे खायच्या चमच्याने, जास्त घालायचा नाही आणि जास्त करून तर या रानभाजीला ना लसूण नसतोच. थोडासा उगा घालायचा जर तुम्हाला घालायचा असेल तर. ही भाजी जेवढी तुम्ही साधी सिंपल कराल ना, तेवढी टेस्टी लागते. फक्त भाजी ही जास्त शिजवून घेऊ नका. नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं जिरे घालायचे, जिरे, मोहरी, नंतर थोडंसं लसणाची पेस्ट घातली, नंतर थोडंसं हिरव्या मिरचीचा ठेचा 2-3 हिरव्या मिरच्या ठेचून घातल्या. थोडंसं नंतर लाल तिखट घातलेलं आहे. नंतर थोडंसं हिंग घालायचं. आता इथं तुम्हाला नुसती हिरवी मिरचीच वापरायची असेल तरीसुद्धा चालेल किंवा लाल तिखट वापरायचं असेल तरीसुद्धा चालेल. नंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि अगदी 1-2 मिनिटच आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे. आता इथं काही जास्त शिजवत बसायची गरज नाही, कारण ही भाजी आपण सुरुवातीला शिजवून घेतलेली आहे. तर इथं आपली बघा चमचमीत आणि झणझणीत अशी गावरान पद्धतीची रानभाजी आपली बनवून तयार झालेली आहे. तर ही राजगिरा भाजी एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. ही खायला खूप पौष्टिक असते
आणि ही भाजी सहसा जास्त भेटत नाही. तर इथं आपली राजगिरा भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा, शेअर करा आणि साक्षी मुंडे 07 या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तर बाय बाय.